अभ्यास 33वा अभ्यास त्रयस्त्रिंशत्तमः 33वा. आता आपण आतापर्यंत कृत प्रत्ययातील त प्रत्यय हा पाहिलेला आहे, ज्याचा अर्थ भूतकाळ असा आहे. भूतकाळामध्ये त्याचा होतो अर्थ, आणि ते आहे कर्मणी प्रयोगातले. तर कर्मणी. हम्म. आणि आमचे गुरुजी किंवा मराठी व्याकरणामध्ये त्याला असं नाव आहे कभूधावी. कभूधावी म्हणजे कर्मणी भूतकाळ धातू साधित विशेषण. बघा, सोपं आहे, एवढा अवघड नाही. बघा, जसं कृतः कृतम कार्यम. आता मला सांगा, हे कृतम जे आहे हे कर्मणी प्रयोगातलं आहे का? प्रथम काय? हो. फक्त कृतम बोलतोय मी. कृतम हम्म. त प्रत्यय आहे होय. म्हणजे तो कर्मणी आहे. हो. त प्रत्यय म्हणजे तो भूतकाळात आहे. हो. बरं, तो धातूपासून बनवलेला आहे. कृतम म्हणजे कार्य. क्रू धातूपासून कृत झाला. हम्म. गम धातूपासून करेक्ट. गत झाला. हो. वद धातूपासून उदितः झाला. म्हणजे धातूपासून बनवलेत ते, हो. हो. आणि ते विशेषण म्हणून पण काम करतात. हो. जसं हो. कृतम कार्यम, केलेलं काम. हा. गेलेला गेलेला अरे बापरे, कोणाला घालू आता. गेलेला वेळ. हो. ठीक आहे. कर्मणी भूतकाळ धातू साधित विशेषण असं त्याला त प्रत्ययाला वेगळं नाव आहे, म्हणजे याला खास करून. ठीक आहे. मग आता आपण बघत आहोत तव तू प्रत्यय पुढचा. अगदी सोपा. त प्रत्यय कळल्यानंतर याला कळायला 2 मिनिटं पण लागत नाही. काय करायचंय फक्त, हा भूतकाळच आहे. भूतकाळच आहे, पण तो कर्तरी प्रयोगातला आहे. कर्तरी भूतकाळ आहे हा. त्याला हम्म. इंग्लिशमध्ये ऍक्टिव्ह पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात याला. आणि याला पॅसिव्ह पास्ट पार्टिसिपल. ठीक आहे, आपल्याला काही तिकडे जायचं नाही. कर्तरी भूतकाळ. ठीक आहे. मग आता एवढं सोपं आहे हे. समजा आता गम. बरोबर, गम म्हणजे काय? जाणे. जाणे. त्याचा त प्रत्यय काय होतो? गत. तत्व. हा. मग हा तो केला. तवतू प्रत्यय आहे, गेला. तवतू प्रत्यय आहे हा. तवतू प्रत्यय जे आधीच त प्रत्यय झालेले त्यांच्याच पुढे येऊन बसतो. म्हणजे त प्रत्यय शिकल्यानंतर पुढचा प्रत्यय शिकणं किती सोपं आहे. मग आता हा जो तवतू प्रत्यय आहे, हा तवतू प्रत्यय या त प्रत्ययाच्याच पुढे येतो, आणि या तवतू प्रत्ययाचा वत शिल्लक राहतो. काय शिल्लक राहतं? वत परत. शिल्लक राहतो. शिल्लक राहतो. मग आता तुम्हीच मला सांगणार आहे काय होणार. मग आता गत या तवतू प्रत्ययाचं वत शिल्लक राहिलं. हम्म. कारण की तवतू प्रत्यय त्याचा शिल्लक राहतो वत. जसं त प्रत्ययामध्ये काय शिल्लक राहतं? त. बाकी हो. सगळ्यांनी क निघून जातो. तसा कणिक. इथे आता गत प्लस वत. वत. मग काय शब्द तयार गतवत. होईल? गतवत. गतवत. आता मला सांगा, हा गतवत शब्द कसा चालणार? गतवत. तुम्हाला एखादा हो. गतवत. शब्द माहिती आहे का ज्याचा शेवट हलंत त मध्ये आहे? हो सर. तो हा, मध्ये. भगवत. मध्ये. हा. बघा, म्हणजे पुल्लिंगामध्ये पुल येतो फक्त. पुल्लिंगामध्ये तो कसा चालेल?
भगवत भगवत. सारखा चालणार. का चालणार? कारण की त्याच्या शेवटी पण वत आहे म्हणून. मग तो कसा चालतो भगवत शब्द? एकदा लिहितो एक वचन, भगवान, भगवंतौ. पहिला एवढं समजून घेऊया छानपैकी. भगवंतौ आणि भगवंतः. भगवान, भगवंतो, भगवंतः. एक भगवान, दोन भगवान, म्हणजे एक देव, दोन देव आणि आणि एक देव. देव आणि म्हणण्यापेक्षा सहा गुणांनी युक्त असणार असं म्हणूया. बर, मग आता हा गतवत कसा चालेल सांगा बरं. गतवान. सुंदर. गतवान, गतवान, गतवंत, गतवंत गतवंत, गतवंतौ, गतवंतः गतवंत. गतवंतः. सिंपल. आता आपण हो. त्याला वापरूया. बघा, मी आता एक वाक्य लिहितो. रामः अगच्छत. कळाले का तुम्हाला हे वाक्य? लंग लकारातले अपठत, तसं अगच्छत. राम गेला. गेला. मग आता हेच मी कसं म्हणू शकतो? रामः रामः गतवान. गतवान, गेला. बोलायला सोपं. आणि तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, बी पेरून ठेवलं होतं, अहम गतवान पण म्हणू शकता, त्वम गतवान पण म्हणू शकता. बर, आम्हाला अजून एक थोडस विस्तार करा. रामौ अपठत अपठताम. अगच्छतचं काय होईल? अगच्छताम. बरोबर. हो. दोन असल्यामुळे अगच्छताम झालं. अपठत अपठताम. मग इथे काय होणार सांगा बरं. राम बोला. गतवंत. राम हा, गतवंत. गतवंत. का बरं? हो. कारण की हा कर्तरी प्रयोग आहे. प्रयोग कर्तरी आहे. प्रयोगामध्ये कर्त्यानुसार कर्म होतं. हो. मग गतवान, पठितवान, लब्धवान, आगतवान, रक्षितवान, खेलितवान, सोपं होऊन जातं दत्तवान भूतकाळ. मग आता बहुवचन पण लिहून टाकूया. कशाला त्याला मागे ठेवायचं? रामौ अगच्छन. अनेक राम गेले. मग काय होईल? रामा राम गत गतवंत. गतवत, गतवंत. गतवंत. भगवान, भगवंतो, भगवंत, गतवंत. काय डाऊट? नाही. नो. नाही सर. ठीक आहे. अर्थ काय होतो? भूतकाळाचा तोच अर्थ होतो. बर, आपण गतवान पाहिलं. मग हे कशामध्ये झालं? हे कर्तरीमध्ये पुल्लिंगामध्ये. झालं. इथे कर्तरी. कर्ता कर्तरीत आला. झालं आणि पुल्लिंगात झालं फक्त. तुम्ही असं पुल्लिंगात नाही झालं. म्हणू शकत की ती जाते, असं म्हणताना तुम्ही असं नाही म्हणू शकत सा गतवान. एवढीच काळजी घ्यायची इथे. का? गतवान हा पुल्लिंग आहे आणि सा हा स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग आहे. मग तुम्हाला काय करावं लागतं? त्या पुल्लिंग गतवानला स्त्रीलिंग बनवायला लागतं. याच्याच बाजूला लिहितो म्हणजे समजायला सोपं जाईल. जसं आता भगवत हा जो पुल्लिंग शब्द आहे, त्याला आपण स्त्रीलिंग कसं बनवतो? भगवती. फक्त काय करतो आपण? त्याला दीर्घ ई लावतो. जसं नद शब्द आहे, त्या नदचं इकारांत काय झालं? नदी. हा, देव शब्दाचं स्त्रीलिंग रूप काय झालं? देवी. 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 तेजस्विन या शब्दाचं स्त्रीलिंग रूप काय झालं? तेजस्विनी. विना. तेजस्विनी. अश्विन, विनी. अश्विनी. अश्विन. तसं मग या अश्विन भगवत शब्दाचं भगवती स्त्रीलिंग रूप काय होईल? भगवती. मग आता भगवती. कशाप्रमाणे चालेल हे? मला उत्तर पाहिजे बरं का. भगवती सर हे हरी. हरी पुल्लिंग शब्द आहे. पुरे सॉरी. नदीच ना. नदी आ, नद्या. नदी, नदी, नद्यो, नदी. नद्यः. मग आता सांगा बघू कसं होईल? भगवती, आपण त्याला आता घेऊया गतवती. ओके. हम्म. गतवती. हा, गतवत्यौ, गतवत. नद्यौ, गतवत्यौ. आणि
गतवत्यः. गतवद्य. हा. आता बनवूया पटपट वाक्य. सा सीता गतवती. सहा किंवा सा गत म्हणण्याच्या ऐवजी एक नाव घेऊया. लता. लता तर गेली. लता गतवती. देन दोन सीता. मग सीते. सीते म्हणू शकतो. सीता सीते. हा. सीते गतवत्यः. गत्य गतवत्यौ. त्यो. हम्म. ग- गतवत्यौ. ग- त्यो गतवत्यौ म्हणजे दोन सीता गेल्या. गेले. मग तुम्ही कर्म आहे तसं वापरू शकता. सीते अयोध्याम गतवत्यौ. कर्म वापरायचा विषयच नाही चालू आहे इथं. आपण कर्ता आणि क्रियापद शिकतो शॉर्ट मध्ये. आणि मग मालाहा काय येणार? गतवत्यः. मत्य हो सिंपल. देव. बघा हो. भगवत पुल्लिंगामध्ये, भगवती त्यालाच फक्त दीर्घ ई लावायचा आहे आणि तो नदीसारखा चालवायचा आहे. मग आता राहिलेला आहे तो नपुंसकलिंग. नपुंसक. मग तुम्हाला आठवते का एखादा शब्द जो हम्म, नपुंसकलिंगामध्ये आपण चालवलेला आहे? नाही आठवणार कारण की तो पुढे येणार आहे बहुतेक. बघूया. जगत हा शब्द आहे बघा तकारांत. कारण की तुम्हाला गतवत पुल्लिंगामध्ये तुम्ही चालवला भगवान सारखा, स्त्रीलिंगामध्ये चालवला भगवती सारखा. पुल्लिंगात कुठला तकारांत शब्द, नपुंसकलिंगात कुठला तकारांत शब्द आहे? जगत. कसा चालतो तो? जगत जगती. जगत जगती. जगत जगती जगन. हा. जगत जगती जगंती. जगंती. पाहिलेला आहे हो आपण हा शब्द. भुभृत. हा शब्द मला आठवत नाही पाहिला. नाही पाहिलेला आहे. जगत हम्म जगती जगंती. बघूया आपण एकदा इथे. थोडं माझं कन्फ्युजन झालं. जगत. पठती बघा असं जगत चालतं. तकारांत शब्द आहे. जगत जगती जगंती. जगत जगती जगंती. इथून पुढचा भगवान सारखा. भगवता जगता. भगवते जगते. भगवतः जगतः. तुम्हाला हे सांगितलेलं हे जर सगळं सारखं असतं पुढचं कशासारखं असतं? भगवान सारखं. तर ठीक आपण आहे. श्रीमत बघितलेला. आपण नाही आठवत कुठलं बघितलं आपण. भगवान. श्रीमत. श्रीमत नाही. श्रीमत भगवान सारखा चालतो. श्रीमान श्रीमंतो श्रीमंत. श्रीमंत बाजीराव पेशवे. आता कसा होणार हा? गतवत, गतवती आणि गतवंती. ठीक आहे. मग आता तर जवळजवळ हा पठती सारखाच आहे. फक्त पठतीला कसं पहिली वेलांटी लागते, त्याला दुसरी वेलांटी लागते. हा पण हा काय धातू नाही आहे म्हणजे म्हणजे. धातू नाहीये, हा समजलं मला, धातू नाहीये हा हा शब्द आहे. त्याच्यामुळे तुम्ही जगतच लक्षात ठेवा कारण की आपल्याला पुढे पण हम्म, लागणार आहे तो. जगत हम्म, जगती जगंती. जगत जगती जगंती पुढे भगवान सारखाच. हम्म. आता याचे वाक्य. मित्रम नपुंसकलिंग. मित्रम गतवत. मित्रम शब्द नपुंसकलिंग आहे. व्यक्ती पुल्लिंग आहे. पण शब्द त्याला रेफर करणारा नपुंसकलिंग. न देन वनम वने. मित्रे गतवती. आणि मित्राणी गतवंती. गतवत. गतवंती. करेक्ट. हम्म हम्म. इसमें कुछ डाउट बघा पहिल्यापासून एकदा. तवतू प्रत्यय कर्तरी भूतकाळ म्हणजे लंग लकाराला आपल्याला सबस्टिट्यूट. लंग लकाराला रिप्लेसमेंट आपल्याकडे आहे. तुम्ही हम्म. अपठत म्हणा किंवा पठितवान म्हणा. तुम्ही पठितवान कसं काय केलं? पठित जो आम्ही तवतू त प्रत्यय बनवला त्यालाच पुढे फक्त वत जोडला आणि आमचा झाला पुढचा प्रत्यय. मग हा प्रत्यय एकदा झाल्यानंतर पुल्लिंगामध्ये भगवत, स्त्रीलिंगामध्ये भगवती, नपुंसकलिंगामध्ये जगत सारखा चालतो. भगवती शब्द कसा चालतो? इकारांत आहे आणि स्त्रीलिंग आहे म्हणून तो चालतो नदी सारखा. मग त्याचे आपण उदाहरणं सुद्धा पाहिले. आता थोडंसं पुढे जाऊया. सगळंच नाही पाहायचंय.
पण तुम्हाला आधीच त्याची माहिती आहे. थोडंसं अजून बघा. मग आता हा गतवान जो आहे कसा चालणार? भगवान. बोला. गतवान, गतवंतौ आणि म्हणतो. गतवंतः. मग द्वितीय विभक्तीमध्ये चालणार का तो? हो, चालेल ना. भगवंतम, भगवंतौ, भगवतः, गतवतः. मग याचा उपयोग काय होणार आहे? तुम्हाला आधीच माहिती उत्तर, तरी पण विचारतोय मी. जसं त प्रत्यय, गत भगवता, गतवता, भगवद्भ्याम, गतवद्भ्याम. पूर्ण लिहायची गरज नाही, एवढं काही येत नाही. भगवद्भिः, गतवद्भिः. मग आता या गतवंतम ह्याचा उपयोग तर आपल्याला कळाला. रामः गतवान, रामौ गतवन्तः, रामाः गतवन्तः. एक राम गेला आणि दोन राम गेले, अनेक राम गेले. पण ह्याला काय, याचा उपयोग काय होणार? गतवंतम हा सातही विभक्त्यांमध्ये चालणार का? हो, चालेल ना सर. चालणार. चालेल ना. मग त्या सात विभक्त्यांमध्ये चालवायचा काय उपयोग आहे? वाक्यानुसार त्या शब्द हे लागतील ना. जसं हे असणार म्हणजे तुम्ही त जसं प्रत्ययामध्ये काय. पाहिलेलं आहे. हम्म. तर जसा तवतू प्रत्यय पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल होतो, तसा हा सुद्धा ऍक्टिव्ह पास्ट पार्टिसिपल होतो. म्हणजे काय? हा विशेषण म्हणून पण चालतो. चालेल. आता बघा, एका वाक्यात तुम्हाला सर्व कळून जाणार आहे. गतवान रामः, गतवंतम कृष्णम आह्वयति. बघा, जा गेलेला राम गेलेल्या कृष्णाला बोलवतो. ठीक आहे. आता हे हम्म. बोलवलं व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण हे बाजूला करूया. राम बोलवतो कोणाला? गेलेल्या कृष्णाला, जो आधीच गेलेला आहे. म्हणजे निघून गेला असेल किंवा काही झालं असेल, पण तो गेलाय. मग आता हे जे गतवंतम आहे, हे काय झालं? कर्म झालं. कर्म कर्म. झालं, पण ते झालं त्याचं विशेषण. हो. म्हणजे हा जो त प्रत्यय असू द्या, तवतू प्रत्यय असू द्या, हा काय करतोय? विशेषण म्हणून सुद्धा ऍक्ट होतोय. करेक्ट. हम्म. रामः गतवंतम कृष्णम आह्वयति, गेलेल्या. अजून एक वाक्य बनवूया. सीता पठितवंतम. जसं गतवांचं झालं गत गतवंतम, तसं पठितचं काय होईल? पठितवंतम पाठम स्मरती. काय अर्थ होईल बरं याचा? बघू किती कळलं तुम्हाला. हा, सीता शिकवलेला अभ्यास पाठ केलेला पाठ स्मरते. सुंदर, आठवतो. अप्रतिम. सीता पठितवंतम पाठम स्मरती. म्हणजे कळालं का? हा त प्रत्यय सारखाच तवतू प्रत्यय सुद्धा विशेषण म्हणून वापरला जातो. तसं मग हे सातही विभक्त्यांमध्ये होणार. हम्म. ठीक आहे. तुमची इच्छा असेल सातही विभक्त्यांमध्ये त्याची वाक्य बघूया. थांबा, बघूयाच. काय वेळ नाही लागणार, 7 मिनिटं नाही लागणार. मग आता हे फक्त आपण एक वचनात बघूया. हे बहुवचन द्विवचन आहे हे तुम्हाला माहितीच आहे. हेच खोडण्याच्या ऐवजी ओके. इथे द्यावा. मग आता गतवान. अ गतवान रामः, गेलेला राम. गीतम गीतवान, गेलेल्या रामाने गीत गायलं.
गीत, कारण की बघा गा धातूचं गीत त प्रत्यय झाला होता. मग त्यालाच काय केलं आपण? तवतू बनवलं. तवतू केलं म्हणजे गीतला काय लावलं? वत लावलं. गतवान रामः गीतम गीतवान. गेलेल्या रामाने गीत गायलं. पाहिलं. माझा तुम्ही याला ऐकलेलं गीत गायलं असं पण म्हणू शकता. बघा थोडस जड जड होईल तुम्हाला, जाऊ द्या चला. गतवंतम रामः गतवंतम भरतम स्मरती. राम काय करतो? गेलेल्या भरताला स्मरतो. ओके. स्मरतो. अ, राम गतवता भरतेन सह खेलितवान. बघा समजतंय का? दोन दोन वापरायला लागलो मी आता. राम गेलेल्या भरतासोबत खेळला. केरला. गीतवान गायलं, खेलितवान खेळला. राम गेलेल्या भरतासोबत. इमॅजिनरी चालू आहे बरं का सगळं. हा. हम्म. देन रक्षितच घ्यायला पाहिजे म्हणजे सोपं जातं. गतवते. हा, आता आपण रक्षितालाच शिफ्ट करूया. जरा वाक्य बनवायला बरं जातं, कारण की गेलेल्या रामासोबत खेळतो म्हणजे. रक्षित वते. कळतंय? कन्फ्युजन नाही होणार ना, कारण की गतवतीचे वाक्य जरा अर्थदृष्ट्या थोडेसे हे होत आहेत ते, है ना. अर्थ वेगळा, गेलेला असा अर्थ देतोय तो, मग गेलेला वाक्य बनवणं जरा बरोबर नाही. हा, हम्म. तुम्हाला तेच पाहिजे असेल तर चालेल, असं काय नाही. रक्षितवती, जसं रक्षक. गतवते रक्षितवती. शी- सीता रक्षित होते की रक्षी होते नुसतं? त येणार प्रत्यय, त नंतरच काय लागतो? व. हा. होते. सीता रक्षितवते, कारण की त्याचं होतं रक्षितवान. मग रक्षितवते रामाय पूजयती. सीता रक्षण केलेल्या रामास पूजते. बर. रक्षितवतः, बघा, कौसल्या रक्षितवतः रामात, म्हणजे रक्षण केलेल्या रामापासून. रामात किम, तर रक्षित वतः येईल का? बरोबर. रक्षित. भगवतः है का नाही? हा. भगवते हो. भगवतः, तसं रक्षितवतः. रामात शिवलिंगम, लिंगम स्वीकरोति. काय करते ती? रक्षण केलेल्या रामापासून कौसल्य का एक शिवलिंग घेते. रक्षितवतः पुन्हा अर्थ तोच, पण षष्ठी विभक्ती, म्हणजे रक्षितवतः रामस्य सह शत्रुः. रक्षण केलेल्या रामाचा तो शत्रू. हो. तो शत्रू. रक्षितवती, जसं भगवती रक्षितवती. हा, रक्षितवती रामे मम विश्वासः. रक्षण केलेल्या रामामध्ये माझा विश्वास आहे. झाले हे काय? पूर्ण हा. त प्रत्यय. मास स्त्रीलिंगाला पण होणार का? होणार. फक्त हो. रामाच्या ऐवजी सीता येईल सगळीकडे. सीताम आणि ते पण चेंज होणार, नदीसारखं ते चालणार.
कळतं काय बोलतोय? हो सर. पाहिजे तर लिहितो हो एकदा, हो पटापट लिहितो जरा. नदी, हम्म. मग काय होणार? रक्षितवती. रक्षितवती. रक्षितवती नदी, त्याची विभक्ती सांगा. नदी पण रिवाइज होईल तुमचं. रक्षितवती लयच मोठं झालंय आता. रक्षितवतीम, नदीम, बरोबर. नद्या, रक्षितवत्या. हम्म. नद्यै, रक्षितवत्यै. नद्याः, रक्षितवत्याः. रक्षितवत्याः. पटापट वाक्य बनवणार आहेत, लक्ष द्या. आणि रक्षितवत्याम, नद्याम, रक्षितवत्याम. वत्या. रक्षितवती राधा. राधा द्वारकाम आगच्छति. असं म्हणतात बर का, मला माहित नाही. राधा हे कॅरेक्टर नाही असं काही लोक म्हणतात. काही लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे काही विद्वत लोकांचं म्हणणं आहे. राधा म्हणजे भक्ती आहे, एवढंच ते सांगतात. पण 70% पेक्षा जास्त लोकांचं, एक दोघांकडूनच ऐकलंय मी, की हे नाहीये कॅरेक्टर. पण 90% लोकांचं असं म्हणणं आहे की कॅरेक्टर आहे राधा, खास करून व्रज. ओके. रक्षितवतीम राधाम. हे बघा, कृष्ण आहे का नाही, काय फरक पडतोय आपल्याला काय काय फरक पडतोय सांगा? हाय नाही म्हटलं, हाय म्हटलं तरी उगाच वादात लोक फार मजा घेतात. काय तुम्हाला, जाऊ द्या. कृष्ण रक्षितवती. रक्षितवती राधाम, कृष्ण रक्षितवती राधाम पत्रम लिखती. रक्षण केलेल्या राधेस पत्र लिहितो. रक्षितवत्या, मग काय येणार? रक्षित, हा, रक्षितवत्या कृष्ण किंवा गोपाल. गोपाल रक्षितवत्या गोपिकया. बघा समजते का? सीता सीतया, गोपिका गोपिकया सह नदीम गच्छति. चला थोडस फास्ट. रक्षितवत्यै, रक्षिलेल्या राधेस नमस्कार. रक्षितवत्यै नम शब्दाबरोबर चतुर्थी होते, त्यालाही रिवाइज करूया. राधायै नमः पंचमी. रक्षितवत्याः राधायाः, रक्षिलेल्या राधेपासून दुग्धम आनयती. तो सह, आता अध्याहृत घेतात म्हणजे आहे तिथे. रक्षितवत्या राधायाः, राधायाः जलाशयम, तलाव. रक्षिलेल्या राधेचा तलाव. रक्षितवत्याम, रक्षितवत्याम राधायाम. राधायाम, राधायाम मम श्रद्धा. रक्षिलेल्या राधेमध्ये मध्ये माझी श्रद्धा. माझी श्रद्धा. मम श्रद्धा अस्ती म्हणा, नाही म्हटलं तरी चालतंय, पण क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नसतं, आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला लिहा. शिलेलेल्या मध्ये माझी श्रद्धा आहे. ओके. मग आता मी शेवट कन्क्लुजन करतो याचं. तर आता वाक्य आहे, अहम पाठम किंवा गीता. ओके, पाठम अपठत म्हणजे काय? मी पाठ पाठ
वाचला. पाठ म्हणजे अभ्यास केला. केला ना. हा मी हं? धडा, पाठला आपण धडा म्हणूया, ठीक आहे. धडा म्हणतो मी अभ्यास. धड्याचा अभ्यास केला किंवा मी धडा अभ्यासिला असंही म्हणा, काय हरकत नाही. हं. बर, माझं त प्रत्ययामध्ये त्याचं कसं होईल? मया पाठः पाठ पठित पठितः बरोबर आहे. आणि तवतू मध्ये कसं होईल? पठितवान. पठितवान. हा. मग अहम पाठम पठितवान. पठितवान. सगळ्यांचा अर्थ काय? एकच आहे. एकच एक कर्मणी प्रयोगात आहे, एक कर्तरी प्रयोगात आहे, आणि एक ऍक्टिव्ह भूतकाळ. पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी रूप, पण भूतकाळी कर्तरी रूप. जसं पठितः भूतकाळी कर्मणी रूप, तसं पठितवान भूतकाळीच पण कर्तरी रूप. अजून एक बघूया आपण, यांनी दिलेलं. हा, ही गंमत तर आपण बघितलीच नाही. ठीक आहे, सेम बघूया आपण, म्हणजे हा पण मुद्दा क्लिअर होईल. त्वम पाठम अपठः. करेक्ट. कारण की हं. अपठत अपठताम अपठन अपठः, त्वम आल्यामुळे अपठ. इथं काय होणार? त्वमचा त्वया आणि ह्याच्यामध्ये काय बदल होईल का? पाठ पठित. सेमच, कारण की 3-1-1 हं. हे बदललं. बर, इथे तरी काय बदल होईल का? नाही नाही. इथे फक्त अहमच्या त्वम. इथे बरोबर. पाठ ठीक आहे, अशा प्रकारे पठित. त्यांनी ब सगळी उदाहरणं दिलीत, म्हणजे अहमचं, त्वमचं, तेच. मग आता एक कळलं आपल्याला, तर बाकी कळणार आहेत का? कळणार आहेत. तरी पण आता बहुवचनामध्ये एकदा प्रवेश करूया. यूयम. हम्म. अहम त्वम. बहुवचनात जाऊया, कारण की हो अहम यूज जाऊया. केलं तरी काय होणार आहे? सेमच राहणार आहे. अहम यूज केलं तर एक वचन येईल. ओके, थांबा. ओके, यूयम घेऊया. ओके, ते घेऊया. ते सहतौ ते. ते 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 कळतंय ना, का राम घेऊ? नाही कळतं. हा, चला. कळतं. ते पाठम अपठन, अपठत अपठताम अपठन. मग इथे काय होईल? इथे तैहि. ते तै. तै. त तौ ते तम तौ तान तेन ताभ्याम हम्म. तैहि. 3-1-1. आता हे ते बहुवचनात आहे, मग हे पण काय होतं? बहुवचनात. तैहि. ह्याच्यामध्ये काय बदल? हो होईल ना इथे. कसं काय इथे होईल? नाही होणार, डोकं नका लावू. 3-1-1 हा. 3-1-1, हा. इथे सांगा. इथे होईल कारण की इथे कर्तरी आहे ना आता. हा, मग काय इथे होणार? होईल. ते पाठम. थोडस हम्म. वेळ लागतो बरं का समजायला. सोपं आहे हे आतापर्यंतच्या मानाने, पण जरा वेळ जातोच. पठितवंत. प्रतिबंध. कारण की एकवचन पठितवान, द्विवचन पठितवन्तौ, बहुवचन पठितवन्तः. ठीक आहे. तसे यांनी 9 कर्मणी मध्ये 3-1-1 चालतं. कर्तरी मध्ये 1-2-1 चालतं. 1-1, दॅट्स इट. नाही एवढं अवघड हे. फक्त आता ह्यांनी 9च्या 9 दिलेत, म्हणजे अहम आवाम वयम, त्वम युवाम यूयम, सह तौ ते. 9च्या 9 दिलेले आहेत त्यांनी. मग तुम्हाला ह्याच्यातून काय कळलं? बघा, आता तुम्हाला हे कळलं पाहिजे या सगळ्यातून. फायनल कन्क्लुजन, अहम असलं तरी काय होतं? पठितवान. ओके. हम्म. सह असलं तरी काय होतं? इथंच लिहितो स्लॅश, पठितवान. हम्म.
रामः असलं पठितवान. पठितवान. बरं त्वम असलं पठितवान. कुठलंही असू द्या, फक्त ते एक वचन पाहिजे आणि पुल्लिंग मग पठितवान. हम्म. आणि ते जर बहुवचन असेल वयम, ओके, सहतौ ते, हम्म. रामाः आणि त्वम युवाम यूयम असेल तर मात्र ते चेंज होतं. म्हणजे हे किती सोपं झालं बघा. आपण काय हो. करतो इथे इथे बघा तुम्ही. इथं अपठत यायला पाहिजे, अपठम यायला पाहिजे. अहम म्हटलं की अपठम, त्वम म्हटलं हम्म. की अपठः, ते म्हटलं की अपठन. म्हणजे अहमला वेगळं, त्वमला वेगळं. इथे काय झालंय? अहमला पण पठितवान, त्वमला पण पठितवान, रामहला पण पठितवान, सहला पण पठितवान. फक्त मग वयम आलं की पठितवन्तौ. बहुवचन झालं की तेवढे आपल्याला काळजी घ्यायची. हम्म. पठितवंत. पठितवन्तः. हम्म. पुढे बघा, म्हणजे हे फायनल कन्क्लुजन. ठीक आहे. जर सा असेल तर काय येणार? आता इथे स्त्रीलिंग आलं ना, पठितवती. बरोबर. वती. सा हम्म. असेल आणि इथं स्त्रीलिंग जरी सा असलं, म्हणजे एखादी लेडीज जर स्वतःला अहम म्हणत असेल तरी पण पठितवती. पठितवती. होते. ठीक आहे. सा असू द्या येतं. पण त्याच जागी जर इथे ताहा आलं मग काय येणार? पठितवत्यः. थोडासा मोठा विषय बरं का हा. आपण जरा फास्ट बघतोय. पठितवत्यः. सा ते म्हणजे ताहा नदी हम्म. नद्यौ नद्या. नद्य. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला, की पठितवान हे वापरणं सोपं आहे का? अहमचं पण तेच, त्वमचं पण तेच, सहचं पण तेच. फक्त आपल्याला ते पुल्लिंग असेल पठितवान, स्त्रीलिंग असेल पठितवती. बहुवचनामध्ये सुद्धा वापरणं सोपं आहे. वयमसाठी वेगळं वापरा अपठाम, युयमसाठी वेगळं वापरा अपठत, ते साठी वेगळं वापरा अपठन. तीन तीन वेगळे वापरायचे. 9च्या 9 रूप वेगळे. इथे काय? 4 रूप फक्त. एकवचन, बहुवचन, पुल्लिंग, स्त्रीलिंग. दॅट्स इट. तिन्ही पुरुषामध्ये एकच वापरायचं, म्हणजे प्रथम, तिन्ही हा मध्यम फक्त आणि आपल्याला हे बघायचं आहे लिंग आणि वचन. हो. पुल्लिंग लिंग असेल पठितवान, स्त्रीलिंग असेल पठितवती. बरं जर बहुवचन असेल पठितवन्तः, स्त्रीलिंग हम्म. बहुवचन असेल पठितवत्यः. नृत्य. चला ह्याला तरी कशाला सोडायचं. तत् पठितवान, पठितवत. बापरे शेवटचा मिनिट राहिलाय. आणि तानी जगत जगती जगंती पठंती. अशा प्रकारे इथे आपण थांबूया. काही डाऊट असतील तर पुढच्या क्लासमध्ये विचारूया. फक्त आता काही शब्द आणि धातू राहिलेत. हा धडा इथे संपतो. तवतु प्रत्यय. पुन्हा एकदा ऐका व्यवस्थित, गरज आहे. एकावर नाही होणार. तर म्हणजे आता हे व्यवहारात बोलताना ही वाक्य हा बोललेली हीच उत्तम. बोलतात. संस्कृत भारतीवाल्यांनी हेच केलेलं आहे. क्लास एंड होईल बर का, हो. पर्यंत बोलूया आपण. ठीक आहे. शुभरात्री ही गुड शुभरात्री. नाईट. रामकृष्ण हरी. एकदा ऐका रामकृष्ण. तुम्हाला कळून जाईल. हो. धन्यवाद. उद्या आहे ना सर? उद्या. हो सर. ओके. चालेल. हं. चला.